जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पंढरपुरात शेतकऱ्यांची शतबोली दिंडी। प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील 13 जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात शतबोली दिंडी काढली। मुख्यमंत्री महापूजेसाठी पंढरपुरात येणार असल्याने त्यांना महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी करण्यात आली। वाखरी ते विठ्ठल मंदिर दरम्यान काढण्यात आलेल्या दिंडीत शेतकरी भगवे ध्वज, टाळ मृदुंग आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द कराच्या घोषणांसह सहभागी झाले। नामदेव पारीवर, आमदार जयंत पाटील, सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील, अभिजित पाटील यांच्यासह संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक प्रार्थना केली। महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होणार असल्याचा दावा करत सरकारने प्रकल्प रद्द करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला। जागृत जनमत न्यूजसाठी कोल्हापूरहून संपादक विनोद पाटील। भर पावसात निघते गेले अनेक दिवस दडी मारलेला पाऊस नेमका आजच आमच्या सगळ्यांच्यावर अभिषेक करून एक प्रकारे आम्ही जे काम हातात घेतलेलं आहे त्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळं आता पांडुरंगाला आम्ही साकडे घालणार आहोत। पांडुरंगाच्याही मनात तेच असावं म्हणून आता पाऊस पाडून पांडुरंगाने आमची परीक्षा घेतलेली आहे आणि त्या परीक्षेला सुद्धा आम्ही खरं उतरलेलो एकही शेतकरी इकडचा तिकडे झालेला नाही। निश्चित काय सांगा पावसाची देखील इच्छा निसर्ग देखील आमच्या बाजूला आहे। आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, विठ्ठलाला आम्ही साकडा घालणार आहोत, ती सुबुद्धी मिळावी आणि 25 तारखेला आषाढीच्या दिवशी या महाराष्ट्राला एक खुशखबर म्हणून मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्याची घोषणा। पांडुरंगाने सरकार